मांडण्याचं एकच रिझन होतं, आमच्या गावामध्ये एक प्रतिष्ठित ब्राह्मण होते, वसंतराव वैद्य हे त्यांचं नाव होतं आणि खूप प्रतिष्ठित ब्राह्मण होते. त्यांच्या हाताखाली मी 17-18 वर्ष मी कामाला होतो. मित्रांनो, काम हे होतं की ब्राह्मण देवताने सत्यनारायण करावा, वास्तुशांती करावी आणि आपण लोकांनी त्यांना दान धर्म करावा. आणि जो दान धर्म आपण देतो ते घरी नेण्यासाठी जो त्यांना व्यक्ती पाहिजे होता ते गाठोडं मी घरी न्यायचं. मित्रांनो, हे काम माझ्याकडे 17 ते 18 वर्ष होतं. कारण मराठी माणूस आहे आणि त्यांच्या हाताखाली राहून मी तुम्हाला विधी शिकून गेलो. मित्रांनो, आणि हे करत असताना मी माझे गुरुवर्य हे स्वर्गवासी झाल्याच्या नंतर 5-7 वर्ष मी गाव चालवलं. जे ब्राह्मणी क्षेत्रात जे ब्राह्मण वैदिक पद्धतीचे गावामध्ये रुजतात. मित्रांनो, म्हणजे लग्न लावतात, सत्यनारायण करतात, वास्तुशांती करतात, हे काम मी स्वतः केले. मित्रांनो, आणि हे करत असताना जे ब्राह्मण होते ते मला 7,000 रुपये महिना द्यायचे आणि 7,000 रुपये महिन्यासाठी मी 30 दिवस काम करायचो. मित्रांनो, आणि हे काम करत असताना असंच आमच्या गावच्या एका राधाताईने अचानक मला या हॉलमध्ये आणलं. जसं तुम्हाला कोणी आणलं हे सर्व आणले की नाही? तुम्ही एका फोन मध्ये आले असते यांच्या, मला 10 कॉल करावे लागले. तुम्ही एका कॉल मध्ये आले की नाही? किती लोक आले? पहिल्यांदा फोन केला लगेच आले. अरे बाप, एवढे आले. मी एवढा भाग्यवान नव्हतं. मित्रांनो, मी ताई म्हणायची